आतापर्यंत आम्ही उज्जैनमधल्या प्रसिद्ध मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि आता जिथे चाललोय ते भर्तृहरी गुफाद्वार आहे. हे पण एक उज्जैनमधलं प्रसिद्ध मंदिरच आहे. जाताना तर काही गुफेसारखं वाटलं नाही, पण आतमध्ये गेलो ना तेव्हा अगदी गुफा असल्यासारखंच फील आलं होतं. जाता जाता नाही आम्हाला मंकीज दिसली, म्हटलं येताना भेटेन त्यांना. गुफा नंबर 1 मध्ये प्रवेश केला. शिवगौरक्षनाथ काळभैरव यांचं दर्शन घेतलं आणि बाहेर येता येता हनुमानजीचं दर्शन झालं. गुफा नंबर 2 मध्ये जाताना वानरसेना परत एकदा दिसली आणि खरंच हे जे वानर जे होते ना ते एकदम शांत होते, तरी सुद्धा मला त्यांची भीती वाटलीच. महाकालीचं दर्शन घेऊन आम्ही गुफा नंबर 2 कडे जायला निघालो. गुफा कशी असते सेम तसंच, फक्त मंदिराचा आकार याला दिलेला. अशा प्रकारच्या मंदिरांमध्ये येऊन दर्शन घेण्याचा ना हा माझा पहिलाच अनुभव होता. गुफा नंबर 2 मधून बाहेर आल्यानंतर ना मंदिराच्या आवारात थोडा वेळ शांत बसलो आणि तिथून बाहेर जाताना ना परत एकदा आम्हाला वानरसेना भेटली. आणि ही जी वानरसेना आहे खरंच मी आधी बोलल्यासारखं शांत तर होतीच आणि अगदी त्यांना काही जणू कळतच असल्यासारखं वागत होते. म्हणजे आपण जे काही बोलतो ना ते त्यांना सगळं कळत होतं. दर्शन झाल्यावर बाहेर जाताना ना सुंदर असा सनसेट बघायला भेटला आणि खरंच उज्जैन मधला हा जो सनसेट आहे ना माझ्या कायम आठवणीत राहणारा सनसेट असणार आहे. चला तर मग माझा हा जर्नी असाच कंटिन्यू करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.